हालेलुया. आपण प्रभूला धन्यवाद की विजय देणारा परमेश्वर तो आहे. श्रम, साफल्य, श्रम यशस्वी करणारा तो परमेश्वर आहे. आणि आज एक खास संदेश तुमच्यासाठी माझ्याकडे आहे. चढ सुटल्यावर भेटा. हालेलुया. कुऱ्हाडीचा दांडा. आज कुऱ्हाडी विषयी आपण पवित्र शास्त्रामधून पाहणार आहोत. हालेलुया. हालेलुया. की किती महत्वाची आहे ही कुऱ्हाड. हालेलुया. हा बॉक्स मी तोडणार नाही जैन, सॉरी. जर का मला तोडायचं आहे, पण या दांड्यामध्ये हे जर का डोकंच नाही आहे आणि मी याच्यावरती ह्या बांबूने आपटायला लागलोय तर ते तुटेल काय? हालेलुया. तुटेल. पण ही कुऱ्हाड जर का या दांड्यामध्ये व्यवस्थित आहे आणि मला जर हा बॉक्स तोडायचा आहे, आता ॲक्च्युली हा बॉक्स खूपच मजबूत आहे, दुसरं काहीतरी निवडायला पाहिजे होतं मी, पण असो, पण हा बॉक्स या कुऱ्हाडीच्या द्वारे मी तोडू शकतो. बरोबर आहे ना? का? कारण ह्याचं शीर बरोबर याच्या दांड्यामध्ये आहे. हालेलुया. आज असंच काहीतरी पवित्र शास्त्रामधून आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण काढूया दुसरे राजे असा अध्याय 6. आणि आजच्या माझ्या संदेशाचं शीर्षक आहे दैवी हस्तक्षेप आणि पुनर्स्थापना. हालेलुया. दैवी हस्तक्षेप आणि पुनर्स्थापना. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये दैवी हस्तक्षेप होत नाही तोपर्यंत मनुष्याचे सगळे श्रम हे व्यर्थ आहेत. जोपर्यंत मनुष्याला स्वर्गातून मिळत नाही तोपर्यंत त्याला काहीच मिळत नाही. आणि म्हणून आज आमच्या जीवनामध्ये किंवा आज सकाळी या हॉलमध्ये बसून जो श्वास देखील आम्ही घेत आहोत तो देवाने दिलेला आशीर्वाद आहे. हालेलुया. माझे फुफ्फुस खूप चांगले आहेत आणि त्याला काहीच झालेलं नाही आहे, नाही का? माझ्या नाकपुड्या एकदम स्ट्रॉंग आहेत, ते बरोबर ऑक्सिजनला खेचून घेतात म्हणून नाही. हालेलुया. किंवा माझी ट्रकिया, माझी श्वासनलिका एकदमच म्हणजे इतरांपेक्षा चांगली आहे म्हणून मी जिवंत आहे. नाही. वचन आम्हाला सांगतं की मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काही एक प्राप्त होत नाही. आणि म्हणून आम्ही त्या प्रत्येक गोष्टीबद्दल परमेश्वराचे आभार, परमेश्वराची स्तुती, परमेश्वराचा जय जयकार आम्ही केला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आपल्या जीवनातला बहुतसा समय आम्ही इस्रायल लोक केलेल्या कुरकुरी करण्यापेक्षा देवाचं स्तवन करण्यामध्ये घालवला पाहिजे. हालेलुया. कारण त्यांनी जास्त कुरकुरी केल्या म्हणून ते वचनदत्त देशामध्ये कधीच पोहोचू शकले नाही. त्यांना खायला चांगलं मिळालं. त्यांना कपडे कधी झिजले नाही, मिळाले. त्यांना उत्तम सगळ्या गोष्टींपासून त्यांचं संरक्षण झालं. परंतु उद्दिष्ट ते नाही आहे, खाणं आणि पिणं हे नाही आहे. उद्दिष्ट देवाच्या योजनेमध्ये पोहोचणं आहे, वचनदत्त देशामध्ये पोहोचणं आहे. आणि म्हणून आज आमची धाव देखील खाणे पिणे चमत्कार या गोष्टींच्या परे देवाच्या इच्छेमध्ये मी पोहोचणं यामध्ये असावी प्रियानो. हालेलुया. ॲज अ बिलीव्हर, एक विश्वासणारे या नात्याने, ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे या नात्याने, हालेलुया, आहात ना सगळे विश्वासणारे? एक विश्वासणारे या नात्याने आमचं जीवन किंवा आम्हाला जर का कुठल्या गोष्टींची भूक असावी तर ते म्हणजे देवाच्या इच्छेचा शोध घेणं याची प्रेरणा. हालेलुया. आता समस्यातून बाहेर येणं, चमत्कार पाहणं, आरोग्य मिळवणं, मला असं म्हणू द्या की ते आमच्या जीवनाचा एक भाग बनले गेले पाहिजेत. हालेलुया. तीच एक आमची साक्ष आहे असं नाही. आणि म्हणून संत पौल म्हणतो की मी ते वरील गोष्टी मिळवण्याचा मी प्रयत्न करतो.
जो व्यक्ती तिसऱ्या स्वर्गापर्यंत जाऊन आला तो आणखीन प्रयत्न करत आहे. ज्या व्यक्तीला येशूचं दर्शन झालं तो आणखीन प्रयत्न करत आहे. हालेलुया. किती विशेष कुणा सकाळी तुम्ही आणि मी आमच्या जीवनामधून परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया. एक गोष्ट नोट डाऊन करा प्रियानो, तुमच्या सगळ्या गरजा संपतील जेव्हा तुम्ही परमेश्वराचा शोध घ्याल. हालेलुया. हालेलुया. तुमच्या सगळ्या गरजा संपतील जेव्हा तुम्ही परमेश्वराला पाहाल. तुमची भूक असेल, तुमची तहान असेल, अथवा काही मिळवण्याचा छंद असेल, अथवा काही प्राप्त करून घेण्याचा विषय असेल, अथवा ज्या ठिकाणापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे त्या गोष्टीचा त्या गोष्टीचं विजन असेल, ते सगळं पूर्णत्वास जाईल, ते सगळं यशस्वी होईल या एक गोष्टींच्या द्वारे, परमेश्वराचा झटून शोध करण्याच्या द्वारे. हालेलुया. हालेलुया. आज आम्ही नाना तऱ्हेच्या गोष्टींचा शोध करतो, वेगवेगळ्या गोष्टींना ढूंढण्याचा, वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त करण्याचा, वेगवेगळ्या गोष्टी पदरात पाडून घेण्याच्या, वेगवेगळ्या गोष्टी आनंदाच्या. परंतु जे धन्य आहेत जे वरील गोष्टींकडे आपलं लक्ष आणि मन लावतात. हालेलुया. कारण इथली संपत्ती याला एक दिवस कसर आणि जंग लागणार आहे, परंतु स्वर्गीय संपत्ती या गोष्टीला, स्वर्गीय गोष्टींना कधीच कसर लागत नाही, कधीच जंग लागत नाही. आणि आज ती गोष्ट, ती आत्मिक गोष्ट जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतो प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, आमचा शोध संपतो. हालेलुया. आमची धाव, आमचं चालणं, आमचं विचार करणं, आमचं बसणं, आमचं उठणं, हे सगळं बदलतं जेव्हा आम्ही परमेश्वराचं गौरव याचा शोध घेण्याची सुरुवात करतो. आणि म्हणून सुखवस्तू आणि भौतिक गोष्टींच्या मागे लागू नका चर्च. विश्वासणारे हो. हालेलुया. माझ्याकडे किती आहे, आणखीन मला किती काही प्राप्त होणार आहे, आणखीन माझ्या काही ठेवी आहेत. नाही 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 नाही. त्या ठेवी तुम्ही साठवता आणि ते दुसरेच ते जे मज्जा करतात. हालेलुया. पण देवाने तुम्हाला देऊन ते आशीर्वादित केलंय, ते तुम्ही घ्या आणि त्याचा आनंद ख्रिस्तामध्ये उपभोगा. आमेन. हालेलुया. आणि म्हणून आम्ही जरी विश्वासणारे असलो, जरी आम्ही देवावरती भरोसा ठेवणारे असलो, जरी आम्ही देवावरती प्रेम करणारे असलो, जरी आम्ही देवाला ओळखणारे असलो, तरीही आम्ही, आमचं डोकं, हा दांडा आमचं जीवन आहे, पण या दांड्यामध्ये जर का हे शीर नाही आहे, हालेलुया, तर ते उपयोगाचं नाही आहे. हालेलुया. हालेलुया. पण या दांड्याने एक घाव दोन तुकडे होतात. या कुऱ्हाडीने, नाही का, आज आम्ही ज्यावेळेस देवाच्या वचनामध्ये अशा रीतीने फिट्ट बसू, देवाच्या इच्छेमध्ये अशा रीतीने फिट्ट बसू, देवाच्या उपस्थितीमध्ये अशा रीतीने फिट असू, प्रत्येक गोष्टी तुटतील. हालेलुया. आमचं काय चाललंय माहिती का, हे डोकं विकून टाकलंय, कुठंतरी भाजून ठेवलंय, कुणाकडे तरी गहाण ठेवलंय, कुठल्या तरी अनुभवाच्या मध्ये लपवलंय, आणि दांडक्यांनी मारणारे ख्रिस्ती आम्ही बनायला लागलोय. आणि वर्षानुवर्ष नुसतं तोडकाम चालू आहे, बांधकाम काहीच नाही आहे. हालेलुया. आमच्या आत्मिक जीवनाची बांधकाम काहीच नाही. आम्ही चांगल्या चर्चला जाणार आहेत, आम्ही चांगली आराधना करणार आहेत, आम्ही चांगल्या मंडळीचे लोक आहे, पण प्रार्थनामय जीवन काहीच नाही, आराधनामय जीवन काहीच नाही.
परमेश्वराचा शोध घेणंच काहीच नाही, परमेश्वरामध्ये वाढणं काहीच नाही. प्रवाहाबरोबर आम्ही वाहत चाललो, प्रवाह जसं चाललाय तसं आम्ही चाललो, पण नाही प्रियाठो. आम्ही जरी आज इथं कॉमनली एकत्रित आहो, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, देवाचं वैयक्तिकरित्या तुमच्याकडे लक्ष आहे. तुम्ही लपू शकत नाही. किती भारी ड्रेस घाला, हालेलुया, नाहीतर कुणाच्याही मागं बसा, हालेलुया. माझ्या मागं बसणाऱ्याला पाऊसच लागत नाही गाडीवरती, हालेलुया, हालेलुया. कधीतरी आम्ही असे खेळ खेळतो देवाबरोबर, पण आज विश्वासणारे या नात्याने सुद्धा, अपयशी विश्वासणारे या नात्याने सुद्धा आम्ही कुठंतरी त्याच गोष्टीचा प्रवास करणारे विश्वासणारे या नात्याने सुद्धा परत परत त्याच प्रश्नांना फेस करत निरुत्तर अशा प्रकारचे ख्रिस्ती किंवा बिलीवर आम्ही बनलेलो आहोत का, हे गोष्ट आमच्या जीवनामध्ये पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे प्रियानो. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रभू म्हणाला की मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या अशा सगळ्यांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल. हालेलुया. असं नाही, पण जो वैयक्तिकरित्या मला ओळखतो, जो वैयक्तिकरित्या माझी गाठभेट घेतो, जो वैयक्तिकरित्या माझ्याबरोबर मैत्री करतो, जो वैयक्तिकरित्या माझा आवाज ऐकण्याचा सराव करतो, तो व्यक्ती बरोबर कुऱ्हाडीमध्ये बसलेला आहे. आणि तो ज्याच्यावरती मारेल मी त्यासाठी ते तोडेल. मग ते समस्या असू द्या, प्रश्न असू द्या, अडचण असू द्या, मरणासारखी कठीण परिस्थिती असू द्या, देव त्यामधून त्याला बाहेर काढेल. मग आम्ही कितीही गुंतलेले असू द्या किंवा कितीही गाळामध्ये रुतलेले आम्ही असू द्या, मी नाशाच्या खाचीमध्ये, दलदलीच्या चिखलामध्ये, परंतु त्याने मला वर काढले, त्याने मला खडकावरती ठेवला, त्याने मला स्थिर केला. तो वर काढतो, तो खडकावरती उभं करतो, तो स्थिर करतो. चिखल किती असो, गाळ किती असो, किती मोठं त्या ठिकाणामध्ये भवंचर असो, परमेश्वर बाहेर काढणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस तो बाहेर काढतो, विश्वासणारे लोक, देवाचे प्रिय लोक, तो तुमची आणि माझी पापे आठवत नाही, लक्षात घ्या. हालेलुया, हालेलुया. तो सरळ हात देऊन आम्हाला बाहेर काढतो. मरू दे असं बोलला होता ना, मरू दे, अजून आत जाऊ दे 2 फूट. आम्ही कितीही पापे केली असली, आम्ही कितीही चुका केल्या असल्या, आम्ही कितीही त्याने दिलेल्या संपत्तीचा नाश केलेला असला, आम्ही कितीही त्याला अनदेखा केलेला असेल, पण ज्या वेळेस मी त्याला हाक मारेल, तो मला त्यामधून बाहेर काढेल. हालेलुया, हालेलुया. देव असं कधीच म्हणत नाही ह्याला धडा घेऊ दे, ह्याला शिकू दे, ह्याच्या चिक्कल नाकातोंडात जाऊ दे. हालेलुया. कारण तो तुमची काळजी करतो, कारण तो तुमच्यावरती प्रेम करतो, कारण त्याचं रक्त सांडून त्याने तुम्हाला आणि मला विकत घेतलेलं आहे. बी सेन्सिटिव्ह विथ होली स्पिरिट. देवाप्रती, पवित्र आत्म्याप्रती संवेदनशील बना. त्याच्या उपस्थितीप्रती संवेदनशील बना. गृहीत धरू नका त्याच्या उपस्थितीला, कॅज्युअल घेऊ नका त्याच्या गौरवाला, त्याच्या अभिषेकाला, त्याच्या भविष्यवाणीला, त्याच्या स्पर्शाला, त्याच्या शब्दांना, त्याच्या वचनांना. बी सेन्सिटिव्ह विथ होली स्पिरिट. संवेदनशील बना पवित्र आत्म्याप्रती, संवेदनशील बना त्याच्या वाणीप्रती,
संवेदनशील बना. तुझे काय बोलतोय ते ऐकण्याप्रती संवेदनशील बना, त्याच्या समक्षतेविषयी. मी कितीही गोष्टींचं नेतृत्व करत असलो, मोशे म्हणाला, देवा हे लोक, हे तुझं, हे सगळं तुझं, पण तू जर का मला पुढे घेऊन जात नाही, मी काय जात नाही. हालेलुया. आम्हाला लोकांचा पाठिंबा आणि मोर्चा नको, आम्हाला देवाची उपस्थिती आणि अभिषेक हवा आहे. जर देवाची उपस्थिती आणि देवाचा अभिषेक असेल तरच आम्ही योग्य नेतृत्व करू शकतो, तरच आम्ही पुढे जाऊ शकतो, तरच आम्ही वचनदत्त देशामध्ये पोहोचू शकतो, तरच आम्ही मोठमोठ्या परिस्थितीवरती, संकटावरती, गोष्टींवरती मात आम्ही करू शकतो. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून दैवी हस्तक्षेप आणि पुनर्स्थापना. दुसरे राजे 6 वचन 1 ते 7. 2 Kings 6 verse 1 to 7. आहे कुणाकडे? चला मीच वाचतो. कुऱ्हाडीचे डोके पाण्यावर तरंगणे. हालेलुया. आज किती जण तरंगते ते आपण बघू. संदेष्टांच्या शिष्याने अलिशास म्हटले, पहा आम्ही आपल्या समोर राहत आहो, हे स्थळ फार संकुचित आहे. यार्देन तीरी जाऊन तेथून एकाने तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा म्हणून आम्हाला परवानगी द्या. त्याने म्हटले, बरे जा. एकाने त्यास म्हटले, कृपा करून आपण आपल्या सेवकांबरोबर या. हालेलुया. तो म्हणाला, बरे येतो. तो त्यांच्या बरोबर गेला. हालेलुया. तो त्यांच्या बरोबर गेला. ती यार्देनीपाशी येऊन लाकडे तोडू लागले. एक जण तुळई तोडून पाडीत असता कुऱ्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हाय हाय स्वामी, मी ती मागून आणली होती. देवाच्या माणसाने विचारले, ती कुठे पडली? त्याने ती जागा दाखवल्यावर अलिशाने एक लाकूड तोडून तेथे टाकिले. तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले. त्याने म्हटले, ती काढून घे. मग त्याने हात लांब करून ती घेतली. हालेलुया. लोखंड पाण्यावर तरंगू लागले. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहता, समस्या तरंगतात. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या अभिषेकामध्ये राहता, संकट तरंगतात. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या गोष्टींना धरून राहता, संकट तरंगतात. हालेलुया. आणि तरंगणारी गोष्ट जास्त वेळ टिकत नाही. हालेलुया. पण जी गोष्ट रोवलेली आहे ती गोष्ट प्रत्येक परिस्थितीमध्ये टिकते. हालेलुया. आपल्याला ते उदाहरण माहिती आहे, वाळूच्या घराचं आणि खडकावरच्या घराचं. मग पाऊस आला आणि ते घर, मग आला पाऊस मुसळधार. हालेलुया. आणि ते घर कोसळले. हालेलुया. मी एकटाच संडे स्कूलला गेलो की काय आहे? आणि जे खडकावरचं होतं ते, मग आला पाऊस मुसळधार आणि ते घर स्थिर राहिले. ते घर टिकले, ते घर राहिले, ते घर त्या ठिकाणामध्ये आशीर्वाद झालं. आज संदेष्टांच्या शिष्याने म्हणजे अलिशा भविष्यवाणी करणाऱ्या लोकांच्या कळपाचं नेतृत्व करत आहे. अलिशा एक ट्रेनिंग स्कूल चालवत आहे आणि त्या ट्रेनिंग स्कूलमध्ये काही नवशिखे भविष्यवाणी करणारे लोक आहेत. आणि कशा पद्धतीने भविष्यवाणी केली पाहिजे आणि कशा पद्धतीने देवाचा आवाज ऐकला पाहिजे, कशा पद्धतीने भविष्यवाणीला घेऊन आम्ही चाललं पाहिजे,
कशा प्रकारे भविष्यवाणी होतात हे आम्ही शिकलं पाहिजे. या गोष्टीविषयी अलीशा या कळपाचं नेतृत्व करत आहे. या कळपाला तो शिकवत आहे, या कळपाला तो चालवत आहे आणि या कळपाचं तो नेतृत्व करत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणामध्ये आम्ही लक्षात घेतली पाहिजे. कोण आहे हा अलीशा? हा अलीशा आहे ज्याला एलियाचा दुप्पट आत्मा प्राप्त झालेला आहे. हालेलुया, हालेलुया. ज्याच्याकडे एलियाचा झगा आहे, ज्या सगळ्या गोष्टी एलियाकडे होत्या त्या सगळ्या गोष्टी दुप्पट अलीशाकडे आहे. हालेलुया. देवाची इच्छा आहे, हालेलुया, तुमच्याकडे सगळं दुप्पट असावं. हालेलुया. किती जणांकडे 4 व्हीलर एक आहे, तुमच्याकडे दुप्पट असावे असं देवाला वाटतं. हालेलुया. किती जणांकडे कसलं अगदी इंजेक्शन दिल्यासारखं. हालेलुया. जोरात तर बोला हालेलुया. जे पण काही तुमच्याकडे आहे ते दुप्पट असावं असं देवाला वाटतं. हालेलुया. तुम्ही राज्य करावं असं वाटतं. पण जे दुप्पट माझ्याकडे आहे, जे माझ्याकडे आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या गोष्टीला मी धरून ठेवलं पाहिजे. त्या गोष्टी बरोबर माझी मैत्री असली पाहिजे. त्या गोष्टीशी मी चिटकून असलो पाहिजे. हालेलुया. तरच म्हणा, तरच मी दुप्पट आशीर्वादासाठी किंवा दुप्पट अभिषेकासाठी पात्र आहे. एलिया वावटळीतून स्वर्गास गेला आणि अलीशाने ते पाहिले. म्हटले, माझे स्वामी, माझे महाराज. त्यांनी म्हणाला की देव मला तिकडे घेऊन चाललाय. अलीशा म्हणाला, तिकडं जा, मी तुझ्यावर बरंच येणार. अलीशा, तू यार्देनच्या तिकडं थांब. तो म्हणला, अरे बापरे, असलं कधीच माझ्याकडनं करून घेऊ नको. तू तिकडं चाललेला, मी तिकडे येणार. हालेलुया. जिथं देवाची उपस्थिती आहे तिथं जा. जिथं देवाचा अभिषेक आहे तिथं जा. जिथं देवाचं नेतृत्व आहे तिथं जा. जिथं सत्य आणि सत्याचा आत्मा आणि सत्याच्या विषयीचं शिक्षण आहे तिथं चिटकून राहा. हालेलुया, हालेलुया. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतील. अलीशाच्या यशस्वी कारकिर्दीचं, जीवनाचं रहस्य हा आहे की तो एलियाशी निगडीत आहे. आणि एलिया आता कुठे आहे? अलीशा आता पृथ्वीवर आहे. एलिया आता कुठे आहे? एलिया स्वर्गात आहे. माझी मदत कुठून येते? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता प्रभू परमेश्वर, याचपासून मला सहाय्यता प्राप्त होते. हालेलुया. आणि म्हणून तुमची मदत तुमच्या आजूबाजूमधून नाही, तुमची मदत वरून येणार आहे. तुमची. आणि आम्ही शोधतो शेजार पाजारच्या बँका, शेजार पाजारच्या सगळ्या गोष्टी. हालेलुया. शेजार पाजारचे उसनवारी. आणि म्हणून आम्ही आमचं डोकं कुऱ्हाडीमधून काढून टाकतो प्रियानो. हालेलुया. आणि इतकं ते आपटत बसतो की ते प्रश्न सोडण्यासाठी, ते समस्या सोडण्यासाठी, ते अडचण सोडण्यासाठी, त्या गोष्टी. परंतु प्रियानो, जर आम्ही योग्य त्या देवाच्या उपस्थितीमध्ये राहून, जिथं देवाची उपस्थिती आहे, जिथं ज्यावरती देवाचा अभिषेक आहे, ज्यावरती देवाचा आत्मा आहे, ज्या व्यक्तीला परमेश्वराने निवडलंय, जर त्याच्याशी मी निगडीत राहील तर मी त्याच्यापेक्षा दुप्पट अभिषिक्त होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आज तर पास्टर गेलेत, उद्या प्रमोद जाईल, परवा अभिलाष जाईल आणि राज्यांमध्ये आणि देशांमध्ये देवाचं गौरव करतील. का? देवाच्या उपस्थितीला, देवाच्या माणसाला ते धरून आहेत, देवाच्या गौरवाला ते धरून आहेत, देवाच्या आत्म्याला ते धरून आहेत. आणखीन असे जे सगळे जे त्या उपस्थितीला घेरून आहेत, जे त्या उपस्थितीला पकडून आहेत, जे वाट पाहत आहेत त्यांची, शेजारच्या व्यक्तीकडे पहा आणि म्हणा, तू तर दुप्पट आशीर्वाद आणणार आहे. हालेलुया, हालेलुया. पण की काय आहे? हालेलुया. या सगळ्या हॉलमध्ये, हा सगळा हॉल मध्ये प्रवेश करण्यासाठी एक छोटंसं कुलूप आहे. हालेलुया. बरोबर आहे की नाही? का एवढं मोठं कुलूप आहे असलं?
हालेलुया. विचार करा, हे असलं एवढंच आहे कुलूप. जाताना बघून जा, चावी माझ्याकडे नाही बरं का, हॉलवाल्यांकडे असेल. एक साधी की आहे. आज आम्ही हे सिंपल ट्रिक्स जर का शिकले, देवाच्या मनुष्याबरोबर आम्ही उभं राहिलो, देवाच्या मनुष्याबरोबर आम्ही राहिलो, देवाच्या लोकांबरोबर, ज्याच्यावरती देवाचा अभिषेक आहे, ज्याच्यावरती देवाचा हात आहे, ज्याच्यावरती देवाचा अभिषेक आहे, त्या पाळकाबरोबर, त्या सेवकाबरोबर, त्या लोकांबरोबर आम्ही राहिलो, आम्ही दुप्पट आशीर्वादित होणार. हालेलुया. मग तुमच्याकडे काही असो अथवा नसो, काही त्या विषय नाही, पण परमेश्वर तुम्हाला ते पुरवून देईल. आम्ही आपल्यासमोर राहत आहोत, ते स्थळ फार संकुचित आहे. हालेलुया. पुढच्या अध्यायात जर तुम्ही गेला तर अलिशा म्हणतो, अलिशा एक प्रार्थना करतो की देवा, ह्या व्यक्तीची तू डोळे उघड आणि याला दिसू दे की जे लोक आणि सेना माझ्यासमोर आली ना, त्याच्यापेक्षा आपल्याबरोबर काय आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून संकुचित गोष्टींवरती तुमचं लक्ष केंद्रित करू नका, देवाच्या गोष्टीवरती तुमचं लक्ष केंद्रित करा, कारण त्या टिकणाऱ्या आहेत, कारण ते आशीर्वादित करणाऱ्या आहेत, कारण ते तुमच्या जीवनाला पुनर्स्थापित करणाऱ्या आहेत, त्या तुमच्या जीवनाला महान बनवणाऱ्या आहेत. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून लक्षात घ्या की आम्ही जे आहोत, हा जो दांडा आहे, हे जे आम्ही आहोत, हे आम्ही यशस्वी तेव्हाच आहोत जेव्हा आम्ही देवाच्या इच्छेमध्ये आहोत. हालेलुया. आम्ही यशस्वी तेव्हाच आहोत जसं मी देवाची इच्छा काय ती ओळखलेली आहे. हालेलुया. आम्ही धन्य तेव्हाच आहोत जेव्हा देवाची माझ्या जीवनाच्या संबंधाने इच्छा काय हे मी ओळखलेलं आहे. आम्ही सक्सेसफुल, आम्ही अभिषिक्त तेव्हाच आहोत. येशूच्या जीवनाचं रहस्य हेच होतं की कारण तो काय करत आहे हे त्याला माहीत आहे, पित्याची त्याच्या संबंधाने इच्छा काय ते त्याला माहिती आहे. हालेलुया. आणि म्हणून कुठल्या चमत्काराचं त्यांनी कधी गवगवा केला नाही. मी 5,000ला खाऊ घातलं, मी 4,000ला खाऊ घातलं, मी असं आंधळ्यांना दृष्टी दिली, मी असंच लंगड्यांना पाय दिले. तो म्हणाला, पित्याची इच्छा पूर्ण करणे हेच माझं अन्न आहे, पित्याची इच्छा पूर्ण करणे हेच माझं खरं खाद्य आहे. आणि म्हणून प्रियानो लक्षात ठेवा, आमचा दांडा, आमचं जीवन हे धन्य आहे, हे आशीर्वादित आहे जेव्हा आमचं डोकं, आमची इच्छा, आमचं मन हे देवाच्या उपस्थितीमध्ये त्याच्याशी जुडलेलं आहे, त्याच्याशी एक आहे, त्याच्यामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. दिसतंय ना की त्या इच्छेच्या मध्ये हा दांडा आहे. दिसतंय ना सगळ्यांना? कुठे आहे तो? कडेला आहे का, इकडं लावलेला आहे का दांडा, बांधलेला आहे का त्याला? आणि जर तसं दांडा नुसता बांधलेला आहे तर तो टिकेल का? तो व्यवस्थित राहील का? तो झाड तोडू शकेल का? तो चांगलं घर बांधू शकेल का? तो तुळई तोडू शकेल का? आज आम्ही हरवण्याचं कारण हेच आहे, आम्ही फक्त रविवारी स्वतःला बांधून घ्यायला लागलोय. हालेलुया. हालेलुया. आम्ही फक्त रविवारी दोरी आणून त्याच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न आम्ही करत नाही. त्यांना असं वाटतं की हे स्थळ फार संकुचित आहे. स्थळ नाही, तुझं मन संकुचित आहे. हॅलो. देवाच्या उपस्थितीमध्ये भरपुरी आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये सामर्थ्य आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये. आणि म्हणून बी सेन्सिटिव्ह विथ होली स्पिरिट. हा चमत्कार 5,000 लोकांना खाऊ घालण्यापेक्षा कमी नाही आहे. हालेलुया. पण आमचा दृष्टिकोन काय? संकुचित आहे. कुऱ्हाड पडली, लाकूड टाकलं, काढलं, ह्याच्याने काय झालं? ह्यातून आम्हाला काय मिळालं? पण मला तुम्हाला सांगू द्या, प्रत्येक छोटा चमत्कार हा देवापासून आहे. म्हणूनच मी म्हटलं, आम्ही घेत असलेला श्वास हा ज्यावेळेस आम्ही एखादा व्यक्ती व्हेंटिलेटरवरती आहे त्याला पाहतो, त्याच वेळेस आम्हाला ते कळतं. म्हणून देवाला धन्यवाद द्या, म्हणून देवाचे आभार म्हणा.
तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी दुप्पट होईल. हालेलुया, हालेलुया. तुमच्यासाठी देवाने 80 वर्ष ठेवले असेल तर देव आणखीन 15 वर्ष तुमच्यासाठी वाढवेल. हालेलुया, हालेलुया. जे पण काही आजार असेल, वचनाची चांदकी त्याला लावा, ते सगळे आजार बरे होतील. हालेलुया. आणि मग मध्ये राहा, आतमध्ये राहा, कडेला नाही. त्यांची इच्छा खूप चांगली होती. ते म्हणाले की हे स्थळ फार संकुचित आहे, तर यार्देन तरी जाऊन आम्ही एक एक तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा. म्हणून त्याने म्हटले की आम्हाला परवानगी द्या. देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या अभिषेकामध्ये, देवाच्या आत्म्यामध्ये परवानगीपूर्वक प्रवेश करा. हालेलुया, हालेलुया. खूप अत्यंत साध्या, सरळ आणि सिंपल गोष्टी मी आज सकाळी तुमच्याशी बोलत आहे प्रियानो. हालेलुया. एक व्यक्ती परमेश्वराच्या मंदिरामध्ये आला आणि म्हणाला, देवा मी सगळा दशांश देतो, मी आठवड्यातून 3 दिवस उपवास करतो, आणि मी असं करतो, आणि मी असं पांढरा झगा घालतो, आणि मी तसं करतो. एक व्यक्ती आपले डोळे देखील वर काढू नये म्हणाला आणि म्हणाला, देवा मस पाप्यावर दया कर. कोण नीतिमान ठरून घरी गेला. हालेलुया. देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही काय हे सांगू नका. देवाच्या उपस्थितीला ते काय तुमच्यासाठी हे ते तुम्ही लक्षात घ्या प्रियानो. ती किती महत्वाची आहे, ती किती अद्भुत आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आज सकाळी देखील या ठिकाणामध्ये आलेली उपस्थिती फक्त आमच्या अंगावर शहारे आणण्यासाठी नाही. आज सकाळी आमच्यावरती आलेला देवाचा अभिषेक फक्त आम्हाला बरं वाटावं म्हणून नाही. आज सकाळी देवाच्या आत्म्याचा झालेला स्पर्श आम्हाला काहीतरी मागच्या वेळेसपेक्षा पुढं आणखीन चांगलं मिळावं यासाठी नाही, आम्हाला बांधून त्याच्या आतमध्ये ठेवण्यासाठी आहे. हालेलुया, हालेलुया. आणि मग चमत्कार जाता जाता होतील. हालेलुया. चमत्कार बोलत बोलत होतील. चमत्कार फोनवर होतील. तुम्ही विचार केला आणि चमत्कार होतील. आता बोला. हालेलुया. तुम्ही कल्पना केला आणि ते प्रत्यक्षात होईल, जर दांडा देवाच्या इच्छेमध्ये आहे. हालेलुया. कुऱ्हाड हे दर्शवतं जबाबदारी. नंबर 2, इट इज रिस्पॉन्सिबिलिटी. आमची ही जबाबदारी आहे देवाच्या उपस्थितीमध्ये परवानगीपूर्वक प्रवेश करणं. उगे असं नाही की उपस्थिती उतरून येते, आम्हाला ती नवीन नाही, आम्ही अनेक वेळेस त्याचा अनुभव घेतलाय, आम्ही अनेक वेळेस याच्यापेक्षा चांगली आराधना केली आहे. नाही प्रियानो. हालेलुया. इथं उभा असलेला प्रत्येक व्यक्ती देवाने नियुक्त करून ठेवलेला आहे. इथून बोलणारा, इथं येणारा प्रत्येक व्यक्ती देवाने वेगळा करून ठेवलेला आहे, म्हणून तो तिथं आहे. मग तो बायबल कॉलेजला गेलेला असू दे अथवा नसू दे. हालेलुया. आम्ही त्या गोष्टींचा आदर केला पाहिजे, आम्ही त्या गोष्टींचा सन्मान केला पाहिजे. हालेलुया. आम्ही त्या गोष्टीविषयी काळजीपूर्वक असलं पाहिजे. लक्षात ठेवा, ही कुऱ्हाड जी आहे याच्याने झाड पण तुटलं जातो आणि मनुष्य पण. हालेलुया. बरोबर आहे की नाही? देवाने तुम्हाला आणि मला तोडण्यासाठी नाही, बांधण्यासाठी बोलवलेलं आहे. चर्च तुम्हाला बांधण्यासाठी बोलवलेलं आहे. व्यक्ती हो तुम्हाला बांधण्यासाठी, आश्रम बांधण्यासाठी, त्याची मंडळी बांधण्यासाठी, तुमचं जीवन बांधण्यासाठी देवाने बोलवलेलं आहे. आणि आम्ही आहोत की तोडत आहोत, आम्ही आहोत की फुकट डोकं आपटून घेत आहोत, आम्ही आहोत की विदाऊट दांडक्याचे झाडं तोडायचा प्रयत्न करत आहोत. हॅलो.
किती लोकांना आज सकाळी समजते? आणि ती जी जबाबदारी आहे ती आम्ही सगळ्यात महत्त्वाची आमच्या जीवनामध्ये आम्ही ओळखली पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही ती जबाबदारी ओळखू, आम्ही कोण आहोत ख्रिस्तामध्ये, आम्हाला कशासाठी देवाने बोलवलंय, आम्ही का देवाच्या घरामध्ये आहोत, आम्ही का आज सकाळी देवाच्या मंदिरामध्ये आहोत, चमत्कार पाहण्यासाठी, आमचे प्रश्न सुटण्यासाठी, आमच्या आजारातून आम्ही सुटण्यासाठी, हे तर ज्या गोष्टींशी तुम्ही निगडीत आहात त्याच्याशी असणारे हे कंगोरे आहेत, हे तर होणारच आहे. पण ते देव नाही आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून तो म्हणतो की वरील गोष्टी मिळवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि म्हणून प्रियानो, आम्ही आमची जबाबदारी, आम्ही आमचं काम, आम्ही आमची सेवा, काय 9ला 10 कमी असताना तुम्ही येता, काय आमची जबाबदारी मला सांगा. प्रमोद गाय लागलाय, आम्ही बसलो, तुम्ही अन्य भाषा बोला, तुम्ही कुणाशी तरी हात जाऊन आजच्या सभेसाठी प्रार्थना करा, तुम्हाला अडवलंय, तुम्ही जाऊन खुर्चीवरती हात ठेवा, देवा आज या खुर्चीवरती एका व्यक्तीला बसव. नाही, आमची काही जबाबदारीच नाही. आम्ही आलो, देवाने आम्हाला आशीर्वादित करावं, नंतर चहा बिस्किट द्यावा आणि आम्ही चाललो. हे डोकं विणडोकं कुऱ्हाड. काय ती तुमची जबाबदारी आहे का की आज मी चर्चला लवकर जाईल, ह्या खुर्चीवरती मी प्रार्थना करेल, त्या कोपऱ्यात उभं राहून मी प्रार्थना करेल, त्या कोपऱ्यात उभं राहून प्रार्थना करेल, जिथून वरती तो व्यक्ती येणार आहे तिथं मी त्या पायरीवरती उभं राहून मी प्रार्थना करेल. हॅलो, ते प्रमोद तर करल, ते कोण रोहित तर करल, ते पाळक तर करतील. आमची जबाबदारी आहे आमच्याकडे आणलेली मोठी पिशवी भरणं. हॅलो, जर अशा प्रकारचे आम्ही बिलीवर असू तर आम्ही सांकामे आणि होमनामे होऊन बसू. हालेलुया. इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक सिरियसली चर्च. हालेलुया. कुणीतरी उभं राहून पार्किंगमध्ये प्रार्थना करेल, कुणीतरी आत एंट्रन्समध्ये येताना प्रार्थना करेल. चला प्रियानो, या गोष्टी मायने राखतात. तुम्हाला काय वाटतं 5,000 खालवणं हाच चमत्कार आहे का? नाही. गोष्टी तरंगायच्या आहेत. आत यायच्या आधी देवाच्या उपस्थितीशी समरूप व्हा. गाडीला किक मारलाय तिथंपासून देवाशी बोला. गोष्टी तरंगू लागतील, संकुचितपणा निघून जाईल, थेट देवाच्या उपस्थितीशी तुम्ही भेट घ्याल. हालेलुया. मग आरामदायक प्रवास चर्चचा नाही आहे. हालेलुया, हालेलुया. हे तरी जोरात बोला. इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. जर तुम्ही लवकर येऊन वर्शिप टीमसाठी प्रार्थना करत आहे, खुर्च्यांसाठी प्रार्थना करत आहे, इतर व्यक्तींसाठी प्रार्थना करत आहे, आम्ही तुम्हाला अडवणार आहे का हो? हे तुम्ही का करायला याचकाची सेवा असं म्हणणार आहे? हॅलो. पण आम्ही एक साच्यातच बसलेलं आहे. आज सकाळी तो साचा तोडू प्रियानो. हालेलुया, हालेलुया. जसं मी मागच्या रविवारी 10 मिनिटं बोललो, आज सकाळी मी तुमच्याबरोबर 5 मिनिटाच्या द्वारे बोलतो. तुमच्या प्रभूमधले 5 मिनिटं व्यर्थ नाही आहेत. हालेलुया. आणि म्हणून देव जे सांगतो ते करा. देव जे ओझं देतो ते घ्या. प्रणव लक्षात ठेवा, तरच आम्ही एलिया बनू, नाहीतर आम्ही गेहजी होऊन चुकीच्या गोष्टींच्या मागं लागू. हालेलुया. अलिशा तर नाहीच नाही, पण गेहजी यांच्याबरोबर राहून काय मिळवलं त्यांनी गेहजीने? हालेलुया. अलिशा बरोबर राहून त्यांनी काय मिळालं? त्यांनी काय मिळवलं? त्याला काय प्राप्त झालं? चांगले, कसला अनॉइंटेड माणूस तो आहे अलिशा, त्याच्याबरोबर राहणारा व्यक्ती.
तो त्याच्याकडे झाला, म्हणला आत्ताच 4-5 जण आले तर त्यांना पाहिजे असं असं. आणि त्यांनी आलिशा म्हणजे पाठवायला म्हणला, मला ते दे. मी एक मोठं विधान करतो, मला क्षमा करा, देवाकडे भीक मागू नका, तुम्ही त्याचे लेकरं आहे. हालेलुया, हालेलुया. तो तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे. तो तुमच्या प्रार्थना स्वर्गातून कान देऊन ऐकतो. तुम्ही राज्य करणारे लोक आहात, पण आम्ही संकुचित स्थळामध्ये राहिलेले लोक आहे. आम्ही संकुचित मनोवृत्तीच्या ड्रेसमध्ये स्वतःला घालून घेतलेले आहे. आम्ही संकुचित अवस्था करून घेतलेली आहे. हालेलुया. त्यांचा उद्देश चांगला आहे आश्रम बांधायचा. त्यांचा उद्देश चांगला आहे, बायबल प्रॉफिटिक स्कूल चालू पुढं राहावी याचा. पण त्यांच्याकडे असणारे काही साधनं आहेत, त्या साधनांची कमतरता त्यांच्याकडे, आणि त्या साधनांचा उपयोग होण्यासाठी त्यांनी एक ट्रिक त्यांनी त्या ठिकाणामध्ये वापरली आहे. आणि ती वापरत असताना ते म्हणाले की आम्हाला परवानगी द्या. त्याने म्हटले, बरे जा, देव कधी कधी आम्हाला आमच्या मनासारखं करू देतो, म्हणजे तेच खरं आहे असं धरू नका. हालेलुया. त्याही पेक्षा जास्त काहीतरी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून पुढच्या वचनामध्ये ते म्हणाले की त्याने एकाच म्हटले, कृपा करून आपण आपल्या सेवकाबरोबर या. देवाला तुमच्या बरोबर प्रत्येक दिवसाला घेऊन जा. तुमच्या कामावरती देवाला घेऊन जा, तुमच्या गाडी चालवण्यामध्ये देवाला घेऊन जा, तुम्ही डबा खात असताना तिथं देवाला आणा. इन्व्हॉल्व होली स्पिरिट इन युअर डेली लाईफ. हॅलो. इन युअर डेली रुटीन. तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये पवित्र आत्म्याला इन्व्हॉल्व करा. थोडकंच आहे, ते बहुगुणित होणार आहे, ते हजारो लोकांना मिळणार आहे ज्या वेळेस त्याच्यावरती देवाचा आशीर्वाद येणार आहे. आणि म्हणून तुम्ही जनरेशनसाठी आशीर्वादित व्हायचा विचार करा. तुम्ही पुढच्या 10 पिढ्यांसाठी आशीर्वादित व्हायचा विचार करा. हालेलुया म्हणाल कोणीतरी. हालेलुया, हालेलुया. उग्या असं म्हणू नका की आता काय माझं तर संपलेलं आहे, आता मला कबरच दिसायला लागली आहे, आणि आता असंच आहे, आणि आता तसंच आहे, आता या आजारातून मी काय बाहेर येणार नाही. तुम्ही त्याच्यावरती कधीच विजय मिळवलेला आहे. हालेलुया. तो म्हणाला की अलिशा तो आमच्याबरोबर येतो का? तो म्हणाला ठीक आहे, बरं येतो. देव आमच्याबरोबर येतो. हालेलुया, हालेलुया. अडचणीमध्ये देव आमच्याबरोबर येतो, दुःखामध्ये देव आमच्याबरोबर येतो, प्रसंगामध्ये देव आमच्याबरोबर येतो, संकटामध्ये देव आमच्याबरोबर येतो. पण आम्ही अशा स्पीडनी चाललोय, आम्ही एकटीच चाललोय, आम्ही एकटीच राहिलोय, आणि आम्ही एकटेच सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही सगळी व्यवस्था स्वतःच मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही सगळ्या गोष्टी आमच्या अनुभवातून, आमच्या विचारातून, इतरांच्या ऐकीव गोष्टीतून, इतरांच्या ऐकीव साक्षीतून, इतरांच्या ऐकीव त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या गोष्टींनी कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. कॉपी पेस्ट करू नका, होली स्पिरिटला आतमध्ये घ्या. हालेलुया. मग पहा परमेश्वर ते किती सामर्थ्याने ती 5 भाकरी आणि 2 मासे गौरवाने पुरवेल, आणि कशा पद्धतीने ती तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी, तुमचे प्रॉब्लेम्स तरंगायला लागतील. हालेलुया, हालेलुया. लोखंड तरंगताना किती लोकांनी पाहिलंय? मी तर नाही पाहिलं, पण ते तरंगेल. कुठलीच अशी समस्या परमेश्वराच्या सामर्थ्यापेक्षा मोठी नाही आहे. कुठलीच अशी गोष्ट आहे जी देवाला अशक्य नाही आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आम्ही देवाला आमच्याबरोबर नेलं पाहिजे. तो त्यांच्याबरोबर गेला, ते यार्देनपाशी येऊन लाकडे तोडू लागले,
असं बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं की देव आमच्या बरोबर आहे, आम्ही चांगल्या चर्चला जातो, आम्ही चांगलं वचन ऐकतो, आम्ही चांगली प्रार्थना करतो, म्हणजे आमच्याकडे समस्या नको. हॅलो, असं म्हणणारे लोक ते 5,000 भाकरी खाऊन घरी परत जाणार आहेत. पण देवाला संत पाऊल हवे. तो म्हणतो की संकट आणि बंधनं तर माझी वाट बघत आहेत. हालेलुया. आणि म्हणून वचन जेव्हा मी देवाच्या उपस्थितीमध्ये राहतो, देव आमची तयारी करतो ओव्हरकम करण्यासाठी. देव आमची तयारी करतो वन स्टेप पुढे जाण्यासाठी. आणि म्हणून जे प्रत्येक चॅलेंज जे आज तुमच्या जीवनामध्ये आहे ते तुम्हाला एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणजे प्रत्येक दुःख आज तुमच्याकडे आहे ते तुम्हाला एका विशिष्ट गौरव प्राप्त करून देण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून तुम्ही प्रार्थना करा, देव बदलेल, देव परिस्थिती बदलेल. 1, 2, 3 नाही, साक्षींची लाईन लागेल, साक्षींची सभा घ्यावी लागेल, साक्षींसाठी वेळ द्यावा लागेल, सर्व्हिसचा टाइम वाढवावा लागेल. पण प्रियानो, आम्ही त्या साच्यातून आज बाहेर पडू. आम्ही त्या ऐकीव आणि त्या चालत आलेल्या गोष्टीपासून आम्ही बाहेर पडू. आणि म्हणून मी येऊन आज लॉर्ड्स टेबलसाठी प्रार्थना करेल. मी आज येऊन आराधनेच्या व्यक्तीसाठी प्रार्थना करेल. मी आज येऊन त्या व्यक्तीसाठी उपवास करेल. मी आज येऊन या खुर्चीसाठी प्रार्थना करेल. मी आज येऊन माझ्या शेजारच्या व्यक्तीला परमेश्वराचा अभिषेक उतरावा त्याच्यावरती म्हणून मी त्यासाठी प्रार्थना करेल. कम ऑन चर्च, असे बिलीवर आज देवाला हवे आहेत. असे लोक आज देवाला हवे आहेत. आज अशा प्रकारच्या मनोवृत्तीचे लोक देवाला हवे आहेत, जे संकुचित नाही तर पुढील गोष्टींकडे आपलं लक्ष लावेल. काय मिळणार आहे. आमेन, हालेलुया. आता जर मी नावं घेत बसलो, पोरांचे जे सगळे श्रम काल संध्याकाळी येऊन इथं करत बसले, तर एक सभा त्यांच्याकडेच होऊन जाईल माझी. की ज्या पद्धतीने ते येऊन सगळं सेट करतात, ज्या पद्धतीने येऊन ते खालून असले बॉक्स वर आणतात, ज्या पद्धतीने येऊन हे सगळं संच ते इथं आणून करत असतात, ज्या पद्धतीने आपला वेळ, आपलं श्रम ते त्या ठिकाणामध्ये देत असतात. चला प्रियानो, स्वतःला हलवा. चला प्रियानो, स्वतःला बदला. त्या वृत्तीमधून, त्या मनोवृत्तीमधून, त्या संकुचित स्थानातून. हालेलुया. आज आम्ही अशा आहोत की आम्हाला जे मिळालंय ते आम्ही मातीत पुरून ठेवतो आणि म्हणतो की ते दशसहस्त्रपट वाढावं. हालेलुया. आणि ज्यावेळेस मग तो मालक परत येईल आणि म्हणेल, अरे अण्णा तुला दिलं होतं काय, ठेवलं की हे काय इथं पुरूनच ठेवलंय, आता तिथंच तुला पुरा. काय केलं ते घेऊन तू? अरे ते पेढीवरती न्यायचं, ते चर्चसाठी वापरायचं, तुझी गाडी चर्चसाठी वापरायची, तुझी सायकल चर्चसाठी वापरायची. चला, आज सकाळी मी कुणाशी तरी बोलतोय, लक्षात ठेवा त्याचं ॲव्हरेज आणि मायलेज असं बदलेल ना की पेट्रोल पण टाकायची वेळ नाही, पाण्यावर गाडी चालवताना. हालेलुया. संकुचित स्थानातून बाहेर या. एक तुळई तोडून पाडीत असता कुऱ्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हाय हाय स्वामी, ती मी मागून आणली होती. हीच उद्योग आहे, मागामागीचीच. अलिशा, आम्हाला एक आश्रम बांधायचा आहे, त्यासाठी आम्ही काय करू? तू कशाला मागून आणला? मी इथं आहे की, देवाकडे मागा की. हॅलो,
देव म्हणून आम्हाला कधी कधी जाऊ देतो बरं का, आम्हाला अनुभव येऊ देतो, आम्हाला काही गोष्टींमध्ये देव एकटंच सोडतो. आणि मग आम्ही अपयशी झालो की मग आम्ही लगेचच म्हणतो की अरे यार हे असं कसं काय झालं, मी तर दशमांश दिला होता, मी तर अमुक केलं होतं, मी तर तमुक केलं होतं. नो, महत्वाची काय आहे? देवाची इच्छा, दशमांश नाही. हालेलुया. तुमचं हृदय देवाबरोबर सरळ असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रियानो. हालेलुया, हालेलुया. जर तुमचं हृदय देवाबरोबर सरळ आहे तर तुम्ही सर्व आशीर्वादासाठी पात्र आहात. चौथा मुद्दा, आत्मिक पुनर्स्थापना आणि विश्वास याचा संबंध आहे, लक्षात घ्या. हालेलुया. आमचा विश्वास त्या ठिकाणामध्ये, आता तो म्हणतो की ते बरोबर ते स्वामीकडे गेले की म्हटले अलिशा आता आम्ही कसं काय ह्याच्यातून आम्ही कसं काय बाहेर पडू, आता आम्हाला हे सांग बाबा अलिशा, मी ते तिकडनं ते माणूस इतका डेंजर आहे त्याच्याकडनं मी आणलं होतं, आता मला 10 कुऱ्हाडी त्याला द्यावं लागेल. हालेलुया. ते कुऱ्हाड म्हणजे त्याचा जीव आहे की काय काय माहित. आणि म्हणून तुमची गरज योग्य त्या देवाकडे न्या, तुमची गरज परमेश्वराकडे न्या. हालेलुया. जर त्यांचं काम चांगलं आहे, त्यांची इच्छा चांगली आहे, त्यांचं मनोदय चांगलं आहे, पण त्यांचं मनच फक्त संकुचित आहे, लक्षात घ्या. त्यांना असं वाटतं की हे स्थळ संकुचित आहे. आणि म्हणून अलिशा पुढच्या असणाऱ्या अध्यायामध्ये खूप जबरदस्त प्रार्थना करतो आणि तो ते म्हणतो की 17, अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला होता असे त्यास दिसले. आरामी लोक आणि त्याची सेना, त्याच्याबरोबर त्याचे सगळे लोक त्याला त्या ठिकाणामध्ये मारण्यासाठी आले. ते दिसलं कुणाला? फक्त अलिशाला. हालेलुया. आणि मग जेव्हा मी देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या इच्छेमध्ये, देवाच्या वचनांमध्ये राहतो तेव्हा ती समस्या माझ्यावरती का आली हे देव आम्हाला दाखवतो. हॅलो. देव आम्हाला ती प्रगट करतो. देवाला प्रगट होण्यामध्ये आनंद आहे, लक्षात घ्या, लिहून ठेवा कुठं तर. त्याला त्याचा गौरव प्रगट करण्यामध्ये आनंद आहे. त्याला त्याची गूज प्रगट करण्यामध्ये आनंद आहे. त्याला त्याचे रहस्य प्रगट करण्यामध्ये आनंद आहे. त्याला दाखवायचे तुम्हाला. पण तुमच्याकडे जर का तेवढंच घोड्याच्या डोळ्यासमोर लावलेलं आहे आणि देवाला जर असं दाखवायचं असेल आणि आमच्याकडे जर असं असेल, यात तुमच्या डोळ्यांचं काय प्रॉब्लेम नाही ना, चष्म्याचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम इथं आहे, तुम्ही ठरवलं एवढंच बघायचं आणि देव ठरवतो एवढं दाखवायचं. हॅलो. आणि म्हणून ते आज सगळे ते घोड्याच्या डोळ्यासमोर त्याला सरळ जावण्यासाठी, एक विश्वासणारे नुसतं सरळ जाण्यासाठी चाललेलं आहे. चापकं खात 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 उगी पळत चाललेलं आहे. ते बंद करा प्रियानो. आत्म्याने खरेपणाने देवाच्या उपस्थितीमध्ये राहा. देवाला स्वतःला प्रगट करा. म्हणून पहिल्यापासून देव पहिल्याच अध्यायामध्ये देव प्रगट होऊन आदाम आणि हवेशी बोलत असे. हालेलुया, हालेलुया. त्याला स्वतःला दाखवण्यामध्ये आनंद आहे. पण आम्हाला ती रुची आहे का की त्या लेवलपर्यंत आम्ही जावं, ते लेवलपर्यंत त्याचं मूर्त स्वरूप आम्ही पाहावं का? आम्हाला तेवढा वेळ आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हालेलुया. चला आता देवाला सकाळी कारण देऊ नका प्रियानो. हालेलुया. आणि जर मग देव आम्हाला त्याची कारण द्यायला लागला तर मग आमचं तोंड बंद होईल. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचं उत्तर देवाकडे आहे. देवाच्या माणसाने विचारले ती कोठी पडली. त्याने ती जागा दाखवल्यावर अलिशाने एक लाकूड घेऊन तेथे टाकले. तेव्हा लोखंड पाण्यावरती
तरंगू लागले. आणि म्हणून ज्या कुठल्या परिस्थिती भयंकर वाईट, निंदा, छळ, अपमान, दुःख, दारिद्र्य, गंजलेली, तुटलेली, ब्रोकन अशी अवस्था तुमच्याकडे आहे का? असं जीवन तुमचं झालेलं आहे का? असे अनुभव तुमच्याकडे आले आहे का? एक लाकूड, ते वधस्तंभाचं लाकूड आहे, त्याच्याकडे तुम्ही पहा. सर्व बाबतीची सुटका त्या वधस्तंभातून तुम्हाला प्राप्त झालेली आहे. त्या लाकडावरती टांगलेल्या येशूच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही सर्व शापातून, सर्व बंधनातून, सर्व संकुचित अवस्थेमधून, त्या सर्व परिस्थितीमधून तुम्ही तरंगत वर आलेले आहात. यू आर अ चोजन पर्सन. यू आर अ चोजन वेसल. दिवसातून 10 वेळा स्वतःला म्हणा. कुणी तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवलं तर त्याला धन्यवाद द्या. हॅलो. त्याच्याकडे रिकाम टेकडा आहे म्हणून त्याने पाठवलेलं नाही, तुम्ही आहात म्हणून तुमच्याकडे ते पाठवलेलं आहे. अलिशाने ते लाकूड, आज जर तुम्ही वधस्तंभाकडे याल तर तिथं सगळं काही हरलेलं आहे. मृत्यू पण तिथं हरलेला आहे, तिथं आजार पण हरलेला आहे, तिथं परिस्थिती पण हरलेली आहे. सैतानला काही काळासाठी वाचलं, येशू मेला, सगळं संपलं. सुवार्ता मेली, सगळं संपलं. पण येशू मेला ती देवाची इच्छा आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा आम्ही त्याची इच्छा पूर्ण करतो, म्हणून तो म्हणतो माझ्यावर जो विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आणि म्हणून 3रा दिवस उजाडतो ना उजाडतो तोच. धोंड कोणी काढली नाही, आपोआप सरकली. चमत्कार कोणी करणार नाही, आपोआप होईल. आणि पुनरुत्थित ख्रिस्त बाहेर येऊन सैतानाच्या प्रत्येक गोष्टींवरती त्याचं गौरव प्रगट करेल, त्याची महिमा प्रगट करेल, त्याचं सामर्थ्य प्रगट करेल, त्याच्यातली सत्ता, अधिकार आणि सामर्थ्य तो प्रगट करेल. आज आमचा दांडा कुणाच्या इच्छेमध्ये बसलेला आहे? आज आमचं जीवन कुणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी अधिक काळ, वेळ, श्रम, पैसा, जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आमचा दांडा, आमचं जीवन आज राहिलेलं आहे. हालेलुया. जर आम्ही देवाच्या उपस्थितीच्या, देवाच्या इच्छेच्या मध्ये आम्ही असू आणि मग आम्ही वार करू, मग आम्ही त्या गोष्टींना त्या ठिकाणामध्ये आणू, सगळं काही आमच्यासाठी ओपन होईल. नवीन मार्ग आमच्यासाठी मोकळे होतील, नवीन रस्ते आमच्यासाठी मोकळे होतील, नवीन वाटा आमच्यासाठी परमेश्वर आम्हाला प्रगट करेल. एक संदेश आहे याच्यामध्ये प्रॉफिटिक वर्ड विषयी. आपल्याकडे वेळ नाही, परत आपण त्याच्याविषयी कधीतरी पाहू की किती प्रॉफिटिकली अलिशाचं वर्तन त्या ठिकाणामध्ये, किती भविष्यवाणी स्वरूपात अलिशा तिथं आलाय. आणि तो म्हणतो आता पाण्यात कुठं पडली, कसं दाखवायचं सांगा? हालेलुया. दाखवता येईल का? ते एवढं मोठं आता तलावात कुठं पडलं हे कसं सांगणार? आम्ही असं तलावात हारून जातो ना, कुणालाच सापडत नाही, पण देवाला आम्ही बरोबर सापडतो. हालेलुया. त्याला माहिती आहे आम्ही कुठे आहे, आम्ही किती तळाला आहे, आणि म्हणून त्याच्या पुत्राच्या द्वारे तो आम्हाला वर काढतो. एक प्रॉफिटिक अभिषेक, एक प्रॉफिटिक वर्ड तिथं अलिशाचा आहे. आणि तो अलिशा त्या ठिकाणी म्हणतो की त्याने एक छोटं एक लाकूड तिथं टाकलं आणि ती जी समस्या आहे, ते जे नाही का, ती गोष्ट आहे, जे लोखंड आहे ते त्या ठिकाणामध्ये पाण्यावरती तरंगायला लागलं. देवाचा एक शब्दच आमच्यासाठी प्रियानो खूप काही करून जातो. हालेलुया. लक्षात घ्या, देवाचा शब्द निसर्गावरती राज्य करतो. हालेलुया. आणि म्हणून यहोशुवानी सूर्याला थांबवलं. लढाई चालू होती, त्याने सूर्याला थांबवलं. इथं पाण्यावरती तरंगू लागले कुऱ्हाड. प्रभू येशू ख्रिस्त वादळाकडे हात करतो आणि म्हणतो शांत हो,
जर मी देवाच्या इच्छेमध्ये आहे, कुठलं वादळ, कुठला मृत्यू, कुठली समस्या माझ्यावरती विजयी होऊ शकणार नाही. काय चर्च, आज तुम्ही तयार आहात का त्या साचेबद्ध विचारसरणीमधून बाहेर येण्यासाठी आणि देवाला तुमच्या जीवनातून काहीतरी असं साधं परंतु त्याच्याद्वारे देवाची सेवा होईल अशा करण्यासाठी? हालेलुया. का तुम्ही रविवारी 5 मिनिटं देवासाठी येऊन या हॉलमध्ये एक कोपरा धरून प्रार्थना कराल का? मला उत्तर देऊ नका प्रियानो, किंवा आजचा संदेश तुम्हाला प्रभावित करत आहे म्हणून नाही, पण देवाच्या आत्म्याशी साथ घालून देवाबरोबर तो करार करा की जितके दिवस मी इथं असेल, तू मला ठेवलेला असेल, तितके दिवस देवा ही मी ती सेवा विश्वासाने करेल. हे जे काम आहे मी ते जबाबदारीने करेल. ही जी तुझी इच्छा आहे ती मी करेल. हालेलुया.